नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. कल्याणमध्ये खासदार श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील पुन्हा एकत्र दिसल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. मनसे कार्यालयाच्या लोकार्पणानिमित्त त्यांची भेट. बदलापूरच्या अंबरनाथमध्ये शिवसेना भाजपची युती व्हावी. शिवसेनेतर्फे भाजप समोर प्रस्ताव. सर्व नगरसेवकांना विश्वासात न घेता युतीचा प्रस्ताव. नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांचा दावा. प्रधानमंत्री मोदींच्या आवाहनाला अनेकांचा प्रतिसाद. सुरक्षा ताफ्यातील पोलिसांच्या एस्कॉर्ट वाहनाचा वापर करणार नाही. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा निर्णय. नाशिकच्या मालेगावात हडपलेल्या जमिनींवर दर्गे, मस्जिद, कत्तलखाने बांधल्याचा आरोप. आदिवासी जमीन आणि वन जमीन हडपल्या. भाजप कायदा सेलचे शहराध्यक्ष योगेश निकम यांचा दावा. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात संवर्धनाच्या कामात पुरातन दगडी रांजण आढळला. पुरातन दगडी रांजणाच्या संवर्धनाची गरज. 200 वर्षांपूर्वी भक्तांच्या पिण्याच्या पाण्यासाठी दगडी रांजणचा होत होता वापर. भिवंडीच्या शेलार ग्रामपंचायत हद्दीत पाणी टंचाई विरोधात नागरिक आक्रमक. तात्काळ नियमित पाणी पुरवठ्याची नागरिकांची मागणी. इंदापुरात वाहतुकीचा खोळंबा. बाबा चौकापासून तब्बल 1 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा. वाहतूक पूर्णपणे विस्कळीत. नागरिकांना त्रास. बीडच्या धानोरा भागात गॅस एजन्सीच्या विरोधात ग्राहकांचं आंदोलन. पैसे भरून घेतले तरीही गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं ग्राहक संतापले. वाशिममध्ये वाढत्या तापमानातही ज्वारी काढणीला वेग. तापमान 42 अंशाच्या पुढे असल्यानं सकाळच्या वेळेत शेतकरी करतायत काम. धाराशिवमध्ये विद्युत तारेचा स्पर्श होऊन आगीत ज्वारीचा कडबा जळून खाक. शेतकऱ्याचं 10 लाखांचं नुकसान. धाराशिवच्या भूम तालुक्यातील घटना. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.